एक महत्त्वाची बातमी आपण बीडमधून बघणार आहोत। बीड जिल्ह्यामध्ये आज एक मोठी खळबळ उडवणारी कारवाई झालेली आहे। वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांना त्यांच्या राहत्या घरी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेला आहे आणि या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी पुढील चौकशी आता सुरू केली आहे। तर 45 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे। आपण बघतो बीड जिल्ह्यामध्ये आज मोठी खळबळ उडवणारी कारवाई झालेली आहे। वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांना त्यांच्या राहत्या घरी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलंय आणि या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आणि या प्रकरणी आता अधिकची चौकशी सुरू झालेली आहे। मोठी कारवाई म्हणावी लागेल। बीड जिल्ह्यामध्ये आज ही कारवाई झालेली आहे। वन अधिकारी जे आहेत श्रीनिवास लखमावार यांना त्यांच्या राहत्या घरी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलंय। सुरेश जाधव आमचे सहकारी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, त्यांना 45 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले, काय नेमकं घडलंय, कशा पद्धतीने तपास सुरू आहे? तर आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, मात्र अतिशय मोठी आणि खळबळ उडवणारी बातमी आपल्याला म्हणावी लागेल, कारण मोठी कारवाई झाली आहे। वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांना त्यांच्या राहत्या घरी लाच स्वीकारताना पकडलंय। 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडलेलं आहे। सुरेश जाधव माझे सहकारी आपल्यासोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। सुरेश, आपण बघतोय अतिशय मोठी कारवाई म्हणावी लागेल। 45 लाखांची लाच घेताना त्यांना पकडले, काय नेमकं घडलंय आणि तपास कसा सुरू आहे? अत्यंत धक्कादायक आहे। सामाजिक वनीकरणचे ते सुपर क्लास 1 चे अधिकारी आहेत आणि आज उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेली जिल्हा नियोजनची बैठक आहे। ती बैठक अटेंड केल्यानंतर घरी गेल्यानंतर ही 45 लाख रुपयाची लाच स्वीकारलेली आहे। विशेष म्हणजे जे बिलं आहेत, थकीत बिलं आहेत, ते थकीत बिलं काढण्यासाठी 45 लाख रुपयाची लाच घेण्यात आली होती आणि त्यामध्ये जी चर्चा आहे ती 12% ते प्रत्येक फाईलचे पैसे घेत होते, अशी देखील या ठिकाणी चर्चा आहे। विशेषतः त्यावर कारवाई झालेली आहे आणि ज्या फाईल्स आहेत त्या फाईल्स देखील आता विशेषतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे एसपी आहेत ते देखील या कारवाईला स्वतः बीडमध्ये आलेले होते आणि त्यांनी देखील या संपूर्ण कारवाईच्या अनुषंगाने त्यांचं राहतं घर या ठिकाणी देखील सर्च ऑपरेशन सुरू आहे। आणखी काय काय मिळतंय हे देखील पाहिलं जातंय। मात्र धक्कादायक आहे, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हजर राहिलेला अधिकारी लगेच घरी जातो आणि घरी गेल्यानंतर 45 लाख रुपये, थोडी की नव्हे तर 45 लाख रुपयाची लाच स्वीकारतो। विशेषतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 5 लाख रुपये हे खरे ठेवले होते, तर इतर ज्या मनोरंजनाच्या ज्या नोटा आहेत त्या जवळपास 45 लाख रुपयाची बॅग तयार केली होती आणि ती घरी स्वीकारली। त्यामुळे या प्रकरणामध्ये खळबळ उडालेली आहे आणि आता याचे आणखी काही धागेदोरे आहेत का, घरी किती संपत्ती मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। का तर अँटी करप्शनची जी कारवाई आहे ती आता देखील कारवाई सुरू आहे आणि या अधिकाऱ्यावरती पुढे देखील काय कारवाई सुरू होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। बरं सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। आता पावसाची आपण एक बातमी बघूया। धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि दरम्यान साक्री तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाचे 15 दरवाजे हे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले आहेत। अक्कलपाडा धरणातून तब्बल 14,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो पांझरा नदीमध्ये सोडण्यात आलाय। त्यामुळे पांझरा नदीला मोठा पूर आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धुळे जिल्ह्यात सकाळपासूनच धुवाधार बॅटिंग सुरू आहे। खरं तर धुळे जिल्ह्याला हवामान विभागाच्या वतीनं आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने एकंदरीत जर पाहिलं तर धुळे जिल्ह्यातल्या धुळे असेल, शिरपूर आणि शिंदखेडा या सगळ्याच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याचमुळे जिल्ह्यातल्या महत्त्वाकांक्षी अशा अक्कलपाडा धरणाचे 15 दरवाजे आता उघडण्यात आलेत आणि त्यामुळे पांझरा नदीला मोठा पूर आलेला आहे। आपण आहोत पांझरा नदीच्या पात्रामध्ये। खरं तर आज धुळे जिल्ह्याला हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट देण्यात आला होता आणि विशेष करून जिल्ह्यातला शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्याला अतिवृष्टीचा जो इशारा आहे तो मोठ्या प्रमाणात देण्यात आला होता आणि त्या अनुषंगानं खरं तर सकाळपासून धुवाधार बॅटिंग पावसाची सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि यामुळे जिल्ह्यातले सर्वच नदी नाले जे आहेत ते अक्षरशः ओसंडून व्हायला लागलेत। यात विशेष करून साक्री तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यात असलेला मालणगाव, लाटीपाडा आणि जामखेली धरण जे आहेत ते 100% भरलेत आणि त्यातला मोठा येवा हा अक्कलपाडा धरणामध्ये येत असल्यामुळे अक्कलपाडा धरणाचे 15 दरवाजे जे आहेत ते अर्धा मीटरने उघडण्यात आले। त्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या पांझरा नदीमध्ये सध्या स्थितीमध्ये 14,900 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो सोडण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीनं आता मोठा पूर हा पांझरा नदीला आलेला आहे। या वर्षाचा यंदाचा हा सगळ्यात पहिला मोठा पूर आहे पांझरा नदीला आलेला आणि
अजून काही तासामध्ये अशाच पद्धतीनं जो पाऊस आता जिल्ह्यामध्ये होतोय त्यामुळे निश्चितच जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या धरणांमध्ये पाण्याची पातळी जी ती वाढते जे पण अक्कलपाडा धरणातनं देखील आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल असा इशारा जो इथं प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। नागरिकांना आवाहन करण्यात आले की सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये आणि विशेष करून नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी असं आव्हान आता प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। दीपक बोरसे, न्यूज 18 मराठी, धुळे। तर धुळे जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः कहर केलेला आहे। धुळ्यातील आंबोडे या ठिकाणी कन्नेर नदीच्या पुरामध्ये पिता पुत्र वाहून गेलेले आहेत। त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे। नदीकाठावरती असलेल्या श्रीराम नाश्ता सेंटर या दुकानातील पिता पुत्र जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले आणि 60 वर्षीय आनंदा पारखे तसंच त्यांचा मुलगा 25 वर्षीय दिनेश पारखे हे दोघंही वाहून गेलेत। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। आता जळगावमधून आपण बातमी बघूया। जळगावच्या पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि यामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। पाचोरा तालुक्यातील पहाण गावामध्ये नदीला पूर आला, त्यामुळे शेतकऱ्यांना गोठ्यातील दुधाचे कॅन सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। प्रशासनाने तातडीने रस्ता बांधून द्यावा अशी मागणी नागरिक करतायत। आमदार किशोर पाटील यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली। तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला आणि ही संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली। सांगतो फक्त हे कॅनॉलचा जाता मोठा तमाशा झाला। दरम्यान जळगावातील अनेक भागात पाणी साचलेलं आहे, जलमय झालेलं आहे आणि शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सागर पार्क परिसराला सुद्धा पावसाचा मोठा फटका बसलाय। सागर पार्क समोरील रस्त्यावरती असलेल्या बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये पावसाचं पाणी शिरलंय आणि या परिसरात सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पोलीस आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थानं आहेत। शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर जलमय झालेलं आहे। शहरातील अनेक नागरिक वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, प्रमुख रस्त्यांवर पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत आहे। आता आपण आहोत सागर पार्क समोरील शासकीय निवासस्थानांच्या बाहेर आहोत। आपण बघू शकते की हे इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थानं आहेत। या वसाहतीमध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे। आपण बघू शकते की दरवाजे बुडालेले आहेत, ज्या घराबाहेर लावलेल्या दुचाकी आहेत त्या बुडालेल्या आहेत। जर आपण घराबाहेरील निवासस्थानाबाहेरील रस्त्याचा विचार केला तर गुडघ्या एवढं पाणी, म्हणजे या ठिकाणी जणू एक प्रकारे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे का असं आपल्याला या ठिकाणी चित्र बघावयास मिळत आहे। महापालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे घटनास्थळी दाखल झाले असून आता या रस्त्यावरील जे पाण्याचा निचरा करण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे। महापौर देखील या ठिकाणी आलेले आहेत। परंतु जळगाव शहरातील संपूर्ण जळगाव शहरातील सर्वात पॉश मानल्या जाणाऱ्या तसेच शासकीय अधिकारी जे क्लास 1 अधिकारी आहेत यांच्या निवासस्थानांमध्ये, बंगल्यांमध्ये जर पाणी शिरतंय तर याचाच अर्थ महापालिकेने केलेले सर्व दावे जे आहेत ते फोल ठरलेले आहे आणि यामुळे महापालिका प्रशासनाला मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागत आहे। परंतु पाणी शिरल्यामुळे अनेक भागांमध्ये जे आहेत ते पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे। वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, छोटे मोठे अपघात होत आहेत आणि यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप जो आहे तो जळगावमध्ये बघावयास मिळत आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।